सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल जय जय राम 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 अरे सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला म्हणून काळा तुला मग पाचारी गे माये म्हणून काळा जादूला मग पाचारी गे माये प्रेम नवाळे मग झाली दिवाळी प्रेम नवाळे मग झाली दिवाळी मग झाली काळे वनमाळे आले घरा काळे वनमाळे आले घरा प्रेम नवाले मग झाली दिवाळी प्रेम नवाले मग झाली दिवाळी बाप रखुमा देवी वरो पुरोने उरला
रखुमा देवी वरू पुरोले उरला सभाय जो भरला माझे हृदय गे माये सभाय जो भरला माझे हृदय गे माये प्रेम नवाळे माझ झाले दिवाळी प्रेम नवाळे माझ झाले दिवाळी बाप रखुमा देवी वरू पुरोले उरला बाप रखुमा देवी वरू पुरोले उरला सभाय जो भरला माझे हृदय गे माये सभाय जो भरला माझे हृदय गे माये प्रेम नवाळे माझ झाले दिवाळी प्रेम नवाळे माझ झाले दिवाळी काळे वनमाळे आले घरा काळे वनमाळे आले घरा प्रेम नवाळे माझ झाले दिवाळी प्रेम नवाळे माझ झाले दिवाळी विठोबा रखुमा जय 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 गोपाल कुमार
हरे सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडला सागर जोड सुखाचा सुख निधी सुख सागर जोड म्हणून काळा दादूला मग पाचारी गे माये म्हणून काळा दादूला मग पाचारी गे माये म्हणून काळा दादूला मग पाचारी गे माये म्हणून काळा दादूला मग पाचारी गे प्रेम नवाळे मग झाले प्रेम नवाळे मग झाले
सुखाचा सुखनिधी सुखसागर जोडला, सुखाचा सुखनिधी सुखसागर जोडला, म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये, प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, काळे वनमाळी आले घरा, बाप रखुमा देवीवरू पुरोनी उरला, बाप रखुमा देवीवरू पुरोनी उरला, सभाय जो भरला माझे हृदय गे माये, प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, काळे वनमाळी आले घरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नवरती उदार सुखान देवा, मुक्तावाय नमो त्रिभुवन पावनी, मुक्तावाय नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती, विषय व्याळी मिठी दिदलिया नुटी ताटी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, सुखाचा सुखनिधी सुखसागर जोडला, म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये, प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, काळे वनमाळी आले घरा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत सम्राट चक्रवर्ती अखिल विश्वाची माऊली भगवान ज्ञानोबा यांचा सुंदर असा 3 चरणाचा आपल्याला प्राप्त झालेल्या प्रयोजनाचं वर्णन करणारा अभंग आहे. भगवान ज्ञानोबा ही त्यांना संज्ञा आहे बरं का. तुम्हा जीवांचा देव कोणता असं जर विचारलं तर बरीचशी लोक पांडुरंगाचं नाव घेतात. का घेऊ नये, कारण तुम्हा सर्व जीवांचा देव आहेच तो. पण नामदेवराय काय सांगतात पहा, ज्ञानदेव हाची देव. या जगतामध्ये या सृष्टीमध्ये जर देव म्हणून कोण असतील, तुम्हा जीवांकरता जर देव कोण असेल जीवांचा, तर केवळ भगवान ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानदेव हाची देव, ऐसा दृढ धरलिया भाव, ज्ञान होय सर्व जीवा, यासी संदेह नाही. शंकाच नाही त्याच्यामध्ये. किंवा नाथराय म्हणतात, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञान देव देतो बरं का. आणि म्हणून त्यांना वर्णन केलंय त्यांचं की भगवान ज्ञानेशो भगवान, विष्णू निवृत्ती भगवान, हर सोपान भगवान, ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित्त कला, अशी व्याख्या केलेली आहे. कळलं की नाही. या अर्थानं प्रमाण असं आहे, या अभंगाचा उपक्रम सुरू करत असताना असं वर्णन केलेलं आहे की सुखाचा, पुढं म्हणतात सुखनिधी आणि सुखसागर, ही तिन्ही नावं कोणाला आहेत, परमात्म्यालाच आहेत. पण अभंगाचं बारकाईन लक्ष ठेवा बरं का, बारकाईन लक्ष ठेवा त्या अभंगाकडे. जर परमात्मा जोडला तर परमात्माच माझी पाचारण का करतोय, असा याचा अर्थ होतो. जर मी सुखाचा सुखनिधी असणारा सुखसागर असा परमात्मा जर मी जोडला तर परमात्माच माझी पाचारण कशी करतोय सांगा, असं याचे अर्थ लागतील भोसले महाराज. म्हणून या अभंगाचं थोडंसं वळण घ्यायचं. आता सुखाचा ही उपमा परमात्म्यालाच आहे, कारण ते सुख कसं आहे, अनिर्वचनीय असं सुख आहे. सुख नाम परमात्माच आहे बरं का. यो वै भूमो पुढं सुखम बरं का, त्याला सुखाची उपमा आहे, सुखच म्हणतात त्याला. तो सुखाचा आहे आणि ती सुखरूपी ठेव सुद्धा त्या परमात्म्यालाच ते विशेषण आहे बरं का. त्याचं सुखाचं हे विशेषण परमात्म्यालाच आहे, सुखनिधी हे विशेषण परमात्म्यालाच आहे, पण सुखसागर हे विशेषण सद्गुरू नाही. या अशा अभंगाचं प्रमाण या पद्धतीनं जर गेलं तरी याच्यावरती बोलता येतंय. मला तरी मला तरी तुम्ही याला तुमच्या पद्धतीनं कसं हाताळता येईल तसं बोला, काय अडचण नाही. कारण सुखसागर ही उपमा निवृत्ती नाता नाही, निवृत्ती नाता नाही. साधू संत माय बाप जे का दयेचे,
सागर किंवा ज्ञानोबारायांचं प्रमाणच आहे. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळे ना, कदा काळी डळमळे ना, गुरु हा सुखाचा, गुरु हा सुखाचा सागर, प्रेमाचा आगरू, धैर्याचा डोंगरू, सदाकाळी सुखसागर ही उपमा कोणाला आहे? श्री गुरु नाही. आपल्या लक्षात ठेवा, गुरु हा संत कोळीचा राजा, यातलं प्रमाण आहे ते. गुरु हा सुखाचा सागर आहे. त्याला सुखाचा सागर असं का म्हणतात? कारण परमात्मरूपी जो सुख आहे, जी ठेव आहे, ते साठवून ठेवण्याची वृत्ती फक्त सद्गुरूंच्याकडेच आहे, फक्त सद्गुरूंच्याकडे. ते अमाप सुख जे आहे ते साठवून ठेवण्याची वृत्ती शशी ती फक्त श्री गुरूंच्याकडेच आहे. लक्षात आलं की नाही? कारण तुम्ही पहा, जे ज्ञान गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ते त्या प्रत्येकाचे गतीचं वर्णन करत असताना मग असे तुमच्या मुखातून बबनदादा शब्द थोडे थोडे गेलेत ते, बरं का, की मी ही एकालाच पहिली गीता सांगितली, 4थ्या अध्यायामध्ये त्याची वर्णन आहे. कुणाला सांगितली त्याचंही वर्णन त्यातच आहे. मला येत नाही, हा तुम्ही वाचा ते. पूर्वी हा उपदेश गीतेचा मी कुणाला केला, म्हणजे या ज्ञानाचा उपदेश कुणाला केला, बरं का, त्या ज्ञानाचा उपदेश त्यांनी कुणाला केला, म्हणजे सूर्याने मनुला, मनुने ईश्वाकुला, असे आहे ना. लक्षात ठेवा, ही परंपरा सांगितलेली आहे. 18व्या अध्यायामध्ये ती परंपरा मुसळे महाराज आलेली आहे. एक शिष्य ने एक गुरु, ऐसा साच व्यवहार, असं आहे का व्यवहार, बरं का, ही परंपरा सांगितलेला आहे. एक शिष्य एक गुरु. का? त्याचं कारण आहे महाराज, की ती ज्ञानाचं जी ज्ञान संपत्ती आहे ती साठवून ठेवण्याची क्रिया बघावी लागते महाराज. ती विशेष क्रिया आहे, ती विशेष वृत्ती आहे, ती सर्वांच्या मध्ये नाही. आज तुम्ही आम्ही सुद्धा भजन करतोय महाराज, ते भजनाचं सुख तुम्हा आम्हाला का प्राप्त होत नाही? कारण ती वृत्ती आपली नाही महाराज साठवण्याची. आपल्याजवळ ती वृत्ती नाही असं म्हणू नका, प्रयत्न करत नाहीत की ते साठवून ठेवायला, बरं का. त्या पद्धतीचं जसं वाघिणीचं दूध सोन्याच्या पात्राशिवाय, मला सुवर्णाच्या पात्राशिवाय साठलंच जात नाही, ते राहतच नाही त्याच्यात. दुसऱ्या कोणत्याही पात्रात ते राहत नाही. त्याकरता सुवर्णाचंच पात्र पाहिजे वाघिणीच्या दुधाकरता. तसं परमात्म्याचं सुख साठवून ठेवण्याकरता सुद्धा वृत्ती महाराज सद्गुरू निवृत्तीनाथांच्या सारखी पाहिजे. लक्षात ठेवा. हे कुणाला कळलं? भगवान ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायांनी डायरेक्ट परमात्म्याला जोडला नाही. ते म्हणतात मी त्याला जोडला. पण कसा जोडला? अरे निवृत्ती प्रसादे जोडे विठ्ठल नाम जोडे. निवृत्ती प्रसादे जोडे विठ्ठल नाम जोडे. ज्ञानदेव बागडे पंढरी, ज्ञानदेव बागडे
पंढरी ये रामकृष्ण माळा घाला पारे गळा रामकृष्ण माळा घाला पारे निवृत्ती प्रसादे जोडे विठ्ठल नाम घडे निवृत्ती प्रसादे जोडे विठ्ठल नाम घडे ज्ञानदेव बागडे पंढरी मी निवृत्तीरायांच्या प्रसादानं मी पहिला बरं का. मग मी पहिला काय केला, मी माझ्या सद्गुरूंची जोड धरली बरं का. मी त्यांना जोडलं. जरा थोडंसं परमार्थामध्ये या पद्धतीनं जायचं बरं का. तुम्हा आम्हाला सवय आहे. आता सुद्धा पंढरपूरला उद्या चालले वारीला, वर्षातून एकदा दोनदाच जातील, पण विधी पाळत नाहीत हा. तिथं गेलं की ते म्हणतात आधी का जायचं, दर्शनाला. तुम्हाला जवळ घेईल, तुम्हाला काय वाटते तो तुम्हाला जवळ घेईल का. तुम्ही म्हणाल का मला जवळ घेणार नाही, कारण कृपाळू आहे तो, कनवाळू आहे तो, त्याला बरीचशी प्रमाणात तुम्ही द्याल. पण तसा सजासजी घेत नाही तो जवळ. तो घेईल कोणाच्या माध्यमातून गेल्यावर, श्री गुरूंच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून. हरिपाठामध्ये किती सुंदर शब्द आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती मग आकळावा श्रीपती. दुसरा पंथ नाही, येणे पंथे याच मार्गानं. तुम्ही डायरेक्ट दर्शनला जात आहे. आपल्याला काय वाटतंय ते दर्शन आहे. दर्शन कुठं आहे, गुरु तेत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. आती जैसे श्री गुरूंच्या माध्यमातून जावं, श्री गुरूंनी दाखवलेल्या मार्गातून जावं बरं का. पण याकरता अगोदर ते सद्गुरू जोडावं. त्यांची कृपा फार महत्वाची आहे. सद्गुरूंची कृपा फार महत्वाची आहे. आणि त्यांच्या प्रत्येक वचनावरती महाराज त्या शिष्याचा विश्वास पाहिजे. जर तो विश्वास तसा झाला ना, श्री गुरु वचना दिठी देत जतना, आणि मग काय बघता, शिष्य आत्मभुवना माझी नांदे. त्याला वेगळं दर्शनच नाही महाराज बरं का. त्याला वेगळं दर्शनच नाही. श्री गुरु वचना दिठी देत सुजतना, तो शिष्य आत्मभुवना माझी नांदे. लक्षात आलं की नाही. श्री गुरूंची कृपा व्हायला पाहिजे. त्या कृपेकरता फार मोठं एक चिंतन तुम्हाला पाहायला मिळते का अभंगात. तुकोबारायांचा अभंग आहे तो, तुम्ही पाहून घ्या. तो मी सुरुवात करून देतो. साधकाची दशा उदास असावी. कशी असावी दशा, उदास म्हणजे काय, त्याचे अर्थ केले. उदास या शब्दाचा अर्थ काय करताय आपण, काय फक्त ओवी सांगायची, जो या देहावरी उदास ऐशिया परी उकिता जैसा विडारी वैसला आहे. नाही काय, कसं उदासपण आहे त्याचं. तुम्हाला नाटाच्या अभंगामध्ये काही प्रमाण आहेत, तेही तुम्ही पाहून घ्या. 40वा नाटाचा अभंग, त्याच्यामध्ये प्रमाण आहे त्यांचं. त्याचं उदास कसं असतं, तो का उदास असतो नाही का, त्याचं वर्णन आहे त्याच्यात. हरी तैसे हरीचे दास, 40वा अभंग नाटाचा. थोडं नाही तया भय मोह चिंता आस होऊनी राहती उदास. आणि पुढं बळकट कास भक्तीची, ज्याची भक्तीची कास बळकट आहे, तो तुम्हाला वाटल बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती त्याचं प्रेम होईल, जळेल. लक्षात की नाही. कास भक्तीची बळकट म्हटलंय मी, म्हणजे संतांचं बोलणं तसं आहे नाही का. भक्तीची कास ज्याची बळकट आहे. आता याच्यावरती फार विवेचन करावं लागेल, कारण तुमच्या आमची भक्ती ही विषयाची गोडी राखून आहे. आपली भक्ती थोडी आहे बाळ, आणि विषयाची गोडी ज्यादा आहे का नाही. विषयाची गोडी ज्यादा आहे, भक्ती आपली थोडी आहे.
जाऊ दे. पण गंमत अशी आहे, त्याला सर्वात प्रिय आहे भक्ती, नाही असं नाही. भक्ती त्याला प्रिय आहे, पण ती भक्ती करणारा साधक सुद्धा बरं का, त्याच्यामध्ये प्रमाण आहेत बघा गीतेमध्ये. अर्जुना, माझी भजन माझी भक्ती करणारे भरपूर जण आहेत म्हणतात. ते मनुष्यानाम सहस्रेषु जरी म्हटला तरी चालेल. किंवा माझ्या भक्ती करता, मी जो म्हणतो माझ्या भक्ती करता, असा उचित एखादा मी पाहतो. एखादा बरं का, त्याच्या करता मला यावं लागतं. याला विश्व जरी निर्माण केलं तरी मी विश्वा करता येत नाही, मी एका करताच येतो. तो पहावया हे डोहळे, मला डोहळं लागतात. त्याचं परमात्मा म्हणतो मला डोहळं लागतात. डोहाळं कुणाचं? तो पहावया. तो म्हणजे नेमका कोण नाही का? ऐसा जो भक्त होय. जे रुक्मिणी मातेला भगवान सांगतात, अगे रुक्मिणी, मी ज्याच्या करता मला डोहाळं लागलेत ना, तो एकच आहे. इथं कोण आहे तो? अरे देव म्हणे रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयने, हेची ज्ञान संजीवनी, कारण रुक्मिणी विचारत होत्या अगोदर, तव पुस्ती होय माता या न्यायानं. तुम्ही ते समाधी प्रकरण जरा थोडं चिंतनात घ्यायचं. रोज आपल्या नेमाच्या अभंगामध्ये समाधी प्रमाण एक वाचल्याशिवाय आपला नेम संपवायचाच नाही. या न्यायानं ते वाचायचं रोज, तर ते लक्षात राहते आपल्याला. कारण ही प्रकरणं गुरुजी ठराविक तुम्ही लोक त्याच्यावरती चिंतन करताय, नाहीतर इकडं कोण शिरत नाहीत समाधीकडे वगैरे. भोसले महाराज त्यांना काय नाही, जे आहे ह्या पद्धतीने झालं की माझा विषय संपला म्हणतात, ते झालं आता काम. मला त्यांना काही बोलायचं नाही कुणाला, पण नाही बसत ते. या पद्धतीने जायचं, लोकांच्या कानावरती पडू देत ते शब्द. समाधी किती अभंग आहे समाधीचं बरं का? 67 अभंग आहेत. 67 समाधीचे अभंग. रोज एक घ्यायचंच वाचनात. आपल्या नित्यनेम झाला जे काय तुम्ही आता सकाळ ज्ञानेश्वरी, हरिपाठ ज्ञानेश्वरी नाही का, हां त्याच्यामध्ये मग काय ज्ञानेश्वरी झालं की तुकोबाऱ्यांचा गात्यातलं एखादा अभंग एखादा घ्या. कारण जास्त जर वाचत गेलं की ते पाठीमागचं ते काय म्हणतात ते सपाट होत जात आहे. पुढं वाचत गेला की एक रोजचा एकच घ्यायचा वाचायचा, रोजचा एक अभंग. तुम्ही म्हणाल अहो गाता कधी व्हायचा, ती तुला काळजी नको, तुम्ही ती काळजी करू नका. तुम्ही आता ती गाता कधी होईल याची काळजी करू नका, ती काय नुसती वाचून काढायची आहे. तो एकच अभंग घ्यायचा, चिंतना एकच अभंग, रोजचा एक अभंग. आणि मग ते सगळं झालं एक समाधीचं प्रकरण, आणि तेवढं वाचून मग काय असेल ते पुढं सांगता.
अशा पद्धतीने गेला की ते लक्षात राहतं. देव म्हणे रुक्मिणी, मी इथं येतो, देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नाही, ज्याचं वर्णन 12व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आहे. ए तू धर्म्या अमृतमिदम यथोक्तम परिउपासते श्रद्धाना मत परमा भक्त असते तीव मे प्रिया, त्याच्यामध्ये वर्णन आहे. ते म्हणतात तो पहावया हे डोहळे मज अचक्षुषी डोळे आणि हातीची लीला कमळे पूजू तया ते. मी हातामध्ये जे लीला कमळ धारण केलेलं आहे भगवान म्हणतात ते फक्त त्याची पूजा करण्याकरता, त्याची पूजा करण्याकरता. कारण तेच आमचे दैवत आहे, तेच आमचं निज ध्यान आहे, तेच आमचे सोयरे आहेत. बरीच बरं का, ते आमचं देवतार्चन आहे असं सगळी चिंतन त्या 12व्या देते. तुम्ही पहा कुणाबद्दल, अरे बाबा तो सामान्य ते ते क्षेत्र नाही का, ते गुरु ते क्षेत्र असं वर्णन केलेलं आहे. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. आता इथंच मी येतो बरं का, मला एवढंच प्रमाण पाहिजे होतं. भजनाशी मैत्री कधी आपण केलात का? खरं सांगा बरं. भजनाशी मैत्री जर तुम्ही केला बरं का, तर महाराज सर्वांग व्यापून टाकेल ते भजन तुमचं. कारण मी एक गोष्ट बोललो होतो मागं की छत्रपती संभाजी राजांना काय लोक मला विचारायला लागले, ते सगळं हे काढत असताना त्रास का नाही झाला, नक्की वगैरे काढत असताना, डोळे काढत असताना त्रास झाला नाही असं नाही, पण त्रास तो जाणवू दिला नाही. कुणी त्या धर्मानच. कारण धर्माशी मैत्री होती त्यांची, धर्माशी मैत्री ज्यांची होती म्हणतो धर्मच त्यांचं पालन करता झाला, त्यांचं रक्षण करता झाला. आणि म्हणून ते नक्या काय आणि काय डोळेने काय जीभ काय फरक पडला नाही. आम्हाला काय फरक पडतो, कारण आमची याच्याशी कुणाचा काय संबंध नाही. आमचा संबंध नको तिकडे नश्वर पदार्थाच्या विषयी, नश्वर जे आहेत ना त्यांच्याविषयी आपले संबंध आहेत महाराज. याच्यावर थोडंसं चिंतन करा बरं का, नंतर याच्यावर थोडंसं चिंतन करा की भजनाशी भक्तीशी मैत्री जर झाली बरं का, हे बघा परमात्म्याच्या भक्तीशी बरं का, म्हणजे त्याच्या भक्तीशी मैत्री झाली ना अर्जुनाची, आणि म्हणून तर तो सर्वस्व सोडलं त्यानं. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम, मैत्रीचं प्रेम आहे ते. ती मैत्री देवाजवळ लोक सांगायची नाही किंवा कृष्णाशी मैत्री केली म्हणून. भक्तीशी जया भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा हे सांगायचं आपण. आपण बोलताना सुद्धा आपली भाव या पद्धतीने ठेवायचा. देवाशी मैत्री केली आणि असं झालं नाही म्हणायचं, काय गरज नाही. भक्तीशी मैत्री झाली की देवाशी आपोआप होते. तसं इथं गमत आता तुमची, मी माझ्या श्री गुरूंशी मैत्री केली, मी या पद्धतीनं जोडलं. श्री गुरूंच्यावर सुद्धा श्री गुरु कधी तुम्हाला सांगतील त्यात ते आपण 3ऱ्या अध्यायात कधी प्रमाण देतायच की 4थ्या अध्यायातली देताय की नाही. मग अपेक्षित आपुले ते सांगतील पुसले, कधी सांगतील त्याच्या पाठीमागं वर्णन आहे ना. तू असा जा म्हणे, असा जा ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी मनी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. मग ते तर तनु मनु जाका तो ज्ञानाचा कुरुटा, ते तर सेवा हा दारवंटा. या न्यायानं जा, त्यांच्याशी मैत्री कर. मैत्री या पदाचे वर्णन असे आहेत महाराज. मित्र म्हटलं की ज्या आपल्या मित्राच्या त्यांच्या बरं का ज्याच्याशी मैत्री आपली जडलेली आहे त्याच्या अंतःकरणातल्या संपूर्ण गोष्टी कळतात आपल्याला, त्याला म्हणायचं मित्रत्व. या पद्धतीनं मी श्री गुरु निवृत्तीनाथांना जोडलं. का बरं जोडलं त्यांना? निवृत्तीनाथांनाच का जोडलं? कारण निवृत्ती हे सामान्य नाही, त्यांचं बरंच चरित्र तुम्ही चरित्र चिंतनात घ्या, त्यांचं फार चांगलं आहे. 600 अभंग आहेत त्यांचे. ज्ञानोबारायांचे अभंग जास्त आहेत, म्हणजे 1000-1100 आहेत, पण एक 600 अभंगामध्ये त्यांना तुम्ही समजू शकता निवृत्तीनाथांना. एकच व्याख्या शास्त्रकारांनी केलेली. अरे निवृत्ती म्हणजे काय? निवृत्ती हे नाव निवृत्ती आहे बरं का, पण दुसऱ्या अर्थानं म्हणतात निवृत्ती हे अवस्था आहे. ती निवृत्ती ही अवस्था आहे, लक्षात ठेवा. या अवस्थेनं जर आपण गेलो, निवृत्ती ही अवस्था आहे लक्षात ठेवा, त्या अवस्थेने गेलो तर मग मात्र ते सुख आपण साठवू शकतो, त्या बरं का, ते सुख आपण प्राप्त करू शकतो. परमात्म्याला ज्याला जे सुख म्हटलेलं आहे परमात्मा, हे सुख साठवण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती सांगितलेली आहे निवृत्ती बरं का. म्हणून त्याला उपमा दिलेली आहे. जसं अनेक सगळं जसं इकडून पावसातून पडणारे पाणी बरं का, वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत बरं निवृत्तीची राणीव निवृत्तीची, तेच म्हणून तुम्हाला विचारत होतो, कारण मला माहिती आहे ते तुम्हीच सांगणार आहे. निवृत्ती हे नाव, लक्षात आलं की नाही? निवृत्ती हे बरव
निवृत्तीची राणीव निवृत्तीची, निवृत्ती शब्दाची व्याख्या केली त्यांनी, लक्षात ठेवा. कळलं की नाही? येणाऱ्या म्हणजे आपण पाहताय तेव्हा नदी व नाले सगळं असं वाहतंय, आता पाऊस एवढा सगळा पडणारा, एकमेव ती क्रिया आहे समुद्रामध्ये, साठवण्याची क्रिया त्याच्यामध्ये आहे, ती क्षमता त्याच्यामध्ये आहे, समुद्रामध्ये आहे ना. कुठेही कितून कुठली केवढंही किती महापूर होऊ देत, ते काय वाटेल ते होऊ देत, ते सगळं, आणि त्यात आपली मर्यादा ओलांडत नाही, आपली मर्यादा ओलांडत नाहीत, अशा पद्धतीनं विधीपूर्वक साठवत होते. आता तुम्ही म्हणाल ते कसं साठवतो, ते साठवण्याकरता मग तुम्हाला एकच करावं लागेल, तुम्हाला सागर व्हावं लागेल. कारण ते समजण्याकरता तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, या न्यायानं जावे त्याच्या वंशा देवाकडे, या न्यायानं. जसं तो सर्वत्र साठवतो पण आपली मर्यादा उल्लंघू देत नाही, तसं सद्गुरुनाथ परमात्म्याचं सुख साठवतात बरं का. ती क्रिया आपल्यामध्ये साठवतात, पण उल्लंघन कधी करत नाहीत कुठल्या गोष्टीचं, तेही. आणि म्हणून शास्त्रकारणी त्यांना ते तीन, तुम्ही जे त्यांना ते त्यांना विशेषण दिलेले आहेत की नाही, की ज्यांच्यामध्ये तुम्ही श्रोत्रियता पाहता, ब्रह्मनिष्ठता पाहता आणि कृपाळूपण पाहता, याकरता उपमा आहेत त्यांना. ते श्रोत्रिय आहेत, ते ब्रह्मनिष्ठ आहेत, आणि परत त्यांना म्हणतात ते कृपाळू आहेत. कृपाळू मी त्यांना जोडलं बरं का. मी कसा जोडलं त्यांना, तसं साक्षात बघितलं तर त्याची व्याख्या अजून फार मोठी आहे. कारण सद्गुरू हे सजासजी जोडता येत नाहीत, एखाद्या वेळेला देव जोडता येतो, एखाद्या वेळेला देव जोडता येतो, एखाद्या वेळेला बरं का. पण सद्गुरूंची जोड इतकी सजासजी नाही. कारण गीतेमध्ये असं एक प्रमाण आहे, ऐसी साम्य दशा जेत होय विरेशा मग तेत श्री गुरु आपैसा. लक्षात ठेवा, ऐसी साम्य दशा. कारण परमात्म्यामध्ये सुद्धा दशा जर पाहायला गेलं तर साम्याची नाही, पण एक सद्गुरूंच्या ठिकाणी ती साम्यता आहे, सद्गुरूंच्याच ठिकाणी ती साम्य अवस्था आहे महाराज. म्हणून बाकी त्याच्यामध्ये काय बोलायला लागत नाही. तो एक श्लोक पहा तुम्ही, 12व्या अध्यायातला. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानियो, समशत्रोच मित्रेच तथा मानापमानियो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. बरं का, असे त्यांना वर्णन आहे महाराज. कळलं की नाही? आणि म्हणून त्यांना जोडण्याकरता स्थिती साम्य पाहिजे. साम्य दशेवर म्हणजे याचा अर्थ काय, आता मी मगाशी बोललो तेच. कसं आहे, जरी आपण आता मुसळे महाराज वृक्ष लावला, जरी त्याला फळं आली फळं म्हणून लगेच जाऊन आम्ही कोण जाऊन त्याचा स्वीकार करतो का, ती तोडतो का? नाही. तर ते अधिक फळ परिपक्व होण्याची वाट पाहतोय आपण. कारण आम्हाला त्याची गोडी चाकायची आहे. जे कच्चं फळ आहे ते कधीही गोडी तोंडाला देत नाही, उलट तोंड कडू करून ठेवेल. तुम्ही आम्ही सुद्धा तशीच आहोत. अजून राग मानू नका, नाराज होऊ नका कोणी, बरं का. तुम्ही आम्ही सुद्धा ती फळं तशीच आहोत. नाही तर तुम्ही उद्या म्हणाल असं कोण बोलतंय का, असं डोक्यात कधी आणू नका. खेळीमेळीनं बोलतोय मी, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही म्हटलंय तुम्ही फळं अशीच आहोत. परिपक्वता यायला महाराज साम्य दशेचं वर्णन, परिपक्वता आली की साम्य दशा निर्माण झाली. आणि परिपक्वता येण्याकरता काय काय करावं लागेल त्यातली एकच उभी तुम्हाला 3ऱ्या अध्यायातली देतो. त्याच्यावरती बरंच बोलण्याकरता आहे, पण नको, कारण त्या अभंगाचं पुढं चिंतन वाढत जात आहे. मग सगळं एकच उभी अशी आहे, मोडोनी घाली आधी ये सर्व थैव. त्याची सुरुवात सांगा मला 3ऱ्या अध्यायातली. मोडोनी घाली आधी ये सर्व थैव, जयाचा पहिला कुरुटा. शाबास, तुझं लक्ष आहे. जयाचा पहिला कुरुटा इंद्रिये, येथून या प्रवृत्ती कर्माते विये. आणि म्हणून मोडोनी घाली आधी ये सर्व थैव. एकच काम कर, जिच्यापासून प्रवृत्ती महाराज निर्माण होते बरं का, म्हणजे कर्म करण्याकरता प्रवृत्त होते. ती पहिली आधी ह्या इंद्रियांना मोडून टाक म्हणे, घाल मोडून याना. जयाचा पहिला कुरुटा, त्याच्या पाठीमाग ज्याच्यापासून उद्भवणारे जे गुण आहेत बरं का, तिथून सुरुवात केले. पण इथून जरी असलं तर यांना एकदम जाऊ नको. कारण तुम्हाला इथं काय होतंय कीर्तनात, आम्ही बोलतोय सहज, काम क्रोध नसावा. अरे काम क्रोध नसावा हे इतकं शक्य, डायरेक्ट जाऊन काम क्रोध घालू शकता काय? जमेल का तुम्हाला घालायला? त्याला घालू शकता, त्याच्यावर मात करू शकतो का आपण? नाही. त्याच्याकरता पहिला तयाचा पहिला कुरुटा इंद्रिय, इथून सुरुवात करायची. लक्षात आलं का नाही? साम्य दशेवर येण्याकरता, परिपक्वते अवस्थावर येण्याकरता महाराज काही कारण सांगितलेत. एक, भगवन नामानं सुद्धा ती दशा प्राप्त होतेय. भगवन नामानं ती अवस्था प्राप्त होते. तुम्ही बरेच त्याच्यावरती चिंतन आहेत नाही का. ती अवस्था प्राप्त होते. परिपक्व पिकली हे वाचा रामनाम्यानं बरं का. परिपक्वता त्या ठिकाणी सांगितले. पवित्र तो दे या वर्णन हे तरी सांगितलं तरी चालेल. पण इथं म्हणतात मी तेही केलं बरं का नामस्मरणानं, आणि पुढं नुसतं नामस्मरण करत राहिलो बरं का. कारण जसं काही लोकांना सवय आहे, काही आपल्याला सवय आहे, औषधं घ्यायची माहिती आहे पण औषधाला लागणारी पथ्य करायची माहिती नाही. म्हणून आजवरचं दुखणं आमचं कधी कुठलाही जगातला डॉक्टर बरा करू शकत नाही. आजवर कुठला डॉक्टर म्हणून लोक म्हणतात बघा तिकडे गेलो पण ते नाही झालं, इकडे गेलो
ती गोळीत मिळाली नाही का, आणि ती चांगली होतं बघा औषध, ते त्या डॉक्टरनं माझं बरं केलं. आणि थोडे दिवस गेलो की म्हणतात आणि तो आजार उद्भवलेला आहे. मला त्याच्यावरती फारसं बोलायचं नाही. लक्षात ठेवा, त्याच्याकरता पथ्य फार महत्वाचे आहे. पथ्य बाळगून जर नामस्मरण केलं तर फार मोठं कारण घडतंय महाराज जीवनात आपल्या. ठीक आहे, मी प्रमाण आहे त्याला, पथ्य ना ते नाही. 153वा अभंग आहे नाटाचा, तो तुम्हाला खास त्या परिपक्वते करताच आहे. दुसरं काय करू नको म्हणतात. तुले करी भलत्या परी. काय कर, परद्रव्य परनारी सांडोनी पुढं अभिलाष अंतरी, अंतकरणातला तो अभिलाष सांड टाकून दे बरं का, आणि मग सुखानं व्यवहार कर. वर्ते व्यवहारी सुखरूप, मग दंभ धरू नको, न करी दंबाचा सायास. शांती राहे भोवस, जीवे सेवी सुगंधरस, न करी आळस रामनामी. रामनामानं आळस करू नका. कारण एक आहे, आम्ही जो त्याला जोडलाय तो नामस्मरणाच्या जोरावरच मी जोडलाय. हेही सांगणारा ज्ञानोबारायांचा अभंग आहे. अरे ऐसा वैकुंठपुर पती पुंडलिकाचे भक्ती. भक्ता अमर पद देत आवलीला. नामे यमलोक विभांडीला. जैसा भाविला त्या तैसा पालटू डालीला. ते काय येतंय, परी आणू एक नाही वेदला. बापर कुमादेवी वरु विठ्ठलू. बापर कुमादेवी वरु विठ्ठलू. आम्हा किती गाता जोडला रे. आम्हा किती गाता जोडला रे. हरी देवी झालो रे, हरी देवी. ज्ञानोबारायांचा गाता आहे हा. याची सुरुवात आहे, या अमरा माझी एखादा ओळगो म्हणो, ही सुरुवात आहे या अभंगाची. या अमरा माझी एखादा ओळगो म्हणो, या अभंगाची सुरुवात इथून. ऐसा वैकुंठपुरपती पुंडलिकाचे भक्ती अमूर्त मूर्ती साला. भक्ता अमरपद देतसे आवलीला. नामे यमलोक विभांडीला. जी जैसा भाविला त्या तैसा पालोट दाविला. परी अनुएक नाही वेचला. बाप रखमा देवर विठ्ठल आम्ही गीती गाता जोडला रे. असा त्याला बरं का, आम्ही त्याचं नामस्मरण गीत गाऊन आम्ही त्याला जोडलेला आहे. बाप रखमा देवर विठ्ठल नामे जोडे हा उपाव आम्ही केलेला आहे बरं का. याच्याकरता अष्टांग योगादी साधना आम्ही नाही केल्या. यम नियम पाप पुण्य अमाशीमध्ये काही प्रकरण आहेत गुरुजी. अष्टांग योगे शरीर दंडू पाहे, तव एवढे कैचे कष्ट साध. त्याला कष्ट आहेत नाही का. बरं, असं वर्णन आहे. म्हणून आम्ही काय केलं, भक्तीनं प्रेमानं शुद्ध आचरणानं शुद्ध क्रियेनं बरं का. उपासनेचं अंग आहे ते फार मोठं बरं का, लक्षात ठेवा. आणि त्या उपासनेनं मी पहिला अगोदर काय केलं, मी माझ्या सद्गुरूंना जोडलं. सद्गुरूंना असं आहे, सद्गुरूंना जोडत असताना सद्गुरूंची प्रेमदृष्टी, सद्गुरूंची कृपादृष्टी जर त्या शिष्यावर झाली पूर्ण बरं का, कारण निवृत्ती गहिनी कृपा केली या न्यायानं पूर्ण कृपा झाली, तर तिथं जाऊन सांगायचं की मी आता त्यांना जोडलं म्हणायचं. तुम्ही माप त्यांना म्हणाल, हे मी आता श्री गुरुंना जोडलं नाही.
त्यांची कृपादृष्टी आपल्यावर झाली बरं का, तर मग याचा अर्थ होतो की मी खऱ्या अर्थानं त्यांना जोडलं. चुकतंय काय? बरोबर आहे. आम्ही जरी परमात्म्याला म्हटलं पांडुरंगा आम्ही तुझं वारकरी, पण त्यानं जर नाही म्हटलं, समजा शिक्का नाहीच मारला, कोण म्हणतोय तू माझा वारकरी? मग काय करायचं सांगा बरं? मग आमच्या जवळ एकच आहे, हे बघ कसं असो ना येडा वाकडा, पण तुझा म्हणतोय ना बस झालं, हे आमच्याकडे भाषण ठरलेलंच आहे पुढं. मग तोही तसंच म्हणतो, मग तसं आहे ना, मग माझं बी असो, कारण त्याला उपमा आहे चतुरा तू शिरोमणी, ही उपमा त्यालाच आहे. तुम्ही आम्ही जरी चतुर असलो तर तो महाचतुर आहे. कळलं की नाही? म्हणून सुखनाम परमात्मा, सुखाची ठेव ज्याच्याजवळ आहे, जेवढं म्हणून सुख आहे कारण त्याच्याजवळच आहे ते, आणि अशी ठेव जपणारी श्री गुरु निवृत्ती सुख सागर या न्यायानं मी त्यांना जोडलं. आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये. काळा दादूला म्हणजे ते परमात्म्याबद्दल बोललो बरं का, तो काळा आहे तो, त्याला काळा म्हटले बरं का. काळा या पदाचे अर्थ लावू नका. काळा या पदाचा अर्थ ज्ञानोबारांचा एकच अभंग आहे, अरे ठाईचाची काळा अनादि बहु काळा, ठाईचाची काळा अनादि बहु काळा, आईचा काळा अनादि बहु काळा, आईचा काळा अनादि बहु काळा, ठाईचाची काळा तो मूळचाच काळा आहे बरं का, आणि अनादि बहु काळातला आहे. काळा या पदाचे अर्थ अशी लावले आहेत, तो किती काळाचा हे सांगता येत नाही, आणि किती काळाचा असून सुद्धा न कळणार आहे. ऐसा कळू बाईच कळू असं ज्ञानोबारांचं वर्णन आहे नाही का. ठाईचाची काळा अनादि बहु काळा. नामदेवरायांचं एक प्रमाण याला फार सुंदर लागतंय. ते काय म्हणतात, हा असा आहे म्हणे, वेदाशी कानडा श्रुतीशी कानडा पण असा असणारा विठ्ठल उघडा पंढरी आहे. आणि नाथरायांचं एक बोलणं असं आहे, नका पुसुबाई वेदाशी काही कळलेच नाही, शेष शिनला झाल्या दोन्ही जीवा, विटेवरी देव का हो उभा का उभा आहे नाही का, काय कळत नाही. कटावरी ज्ञानोबारांचा अभंग, कटावरी ठेवून हात जनादावी तो संकेत, भव जलाब्दीचा अंत इतुलाची, समचरणीच्या खुना उभा पंढरीचा राणा, तो आवडे जना मना दुर्लभ भोगे माये. असं वर्णन. सुलभ परमात्मा मनमुरोनी देखणे पना उरी यातला बघ. तिची सुरुवात आहे गुरुजी, नवनवाचे निसळे शोभे वाहिजे काळिंदी जळे. या अभंगातलं प्रमाण आता घेतलं ते. नवनवाचे निसळे शोभू वाहिजे काळिंदी जळे, साशिनले जगाचे डोळे ते रूप पहावया, भलतैशी हाव मनान पुरे ते तिची धाव, लावण्य सिंधू शिवसांडो निजा तोगे माय. सुलभ परमात्मा असा आहे लक्षात आलं की नाही. आणि म्हणून असा हा तो माझी पाचारण करतो. गमत आहे, पाचारण करणे म्हणजे मला बोलवतो, मला हाक देतो. जसं तुम्ही अभंगात कवत्री म्हणता की नाही, पाचारिल्या सरसे पावे नाही का, तशी हे बघा, भक्ताची पाचारण देवानं करावी, परमात्म्यानं करावी. महाराज इथपर्यंत भक्ती करावी बरं का. भक्तीला तोपर्यंत फळ नाही तुमच्या, त्यानं पाचारण करावं आपल्याला. असं घडलंय बरं का. तुम्ही म्हणाल कधी
कुठं घडले का? घडलंय असं घडलंय महाराज. काय झालंय, श्री गुरु बाबासाहेब आजरेकर ज्यांच्या नावानं फड प्रसिद्ध आहे बरं का, गुरुजी आमच्याकडे एकदा येऊन गेले. तिथे थोडंसं मी त्यांना माहिती दिली होती शेटके गुरुजींना. तर परंपरा त्या असं वर्णन केलंय त्यांचं की तीन लग्न झाली त्यांची. तिन्ही लग्न झाल्यानंतर त्या तिन्ही पत्न्या गेल्या आणि परत भावकी सांगायला लागली सगळी अडचण त्यांना. म्हणले बघा पुढं वंशाला दिवा पाहिजे, असं करायचं म्हणले, परत आणि लग्न करा. त्यांनी सांगितलं परमात्म्याला माझा संसार मान्य नाही आणि म्हणून तिथं टाकून दिलं सगळं. आणि हे रोज माझ्या पाठीमागे लावून मला पिडा करतील म्हणून ते घर सुद्धा सोडलं. आणि तिथून गेल्यानंतर भंडारा डोंगरावर जायचं. भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन जगद्गुरु श्री तुकोबार यांच्या ठिकाणी त्या पद्धतीनं बरं का ती उपासना अर्चन जे काय पद्धतीने चालू होतं तिथं ध्यानधारणा चालूच होती. आणि त्यावेळेला हैबत बाबांना एक स्वप्न पडलं महाराज, हैबत बाबांना, की भगवान ज्ञानोबा सांगतात त्यांच्या, कारण समाजजवळ भजन त्यांचं असायचं हैबत बाबांचं. त्यांनी सांगितलं हैबत बाबा मला अष्टमीला कीर्तन ऐकायचं आहे. अष्टमी तिथीला जे आज सुद्धा तिथं अष्टमीला कीर्तन आजरेकरांच्या शिवार होत नाही आळंदीत. तुम्ही कधीही चौकशी करून बघा मंडपामध्ये. तर तिथं त्या अष्टमीला सांगितलं मला कीर्तन काय. हो मग करूया ना म्हटले हैबत बाबा, कारण तेच करायचे. ते म्हटले तुमचं नाही, आता तुमचं मी ऐकतोच, तुम्ही काय मला प्रियच आहे, पण मला अति उत्सुकता लागले बाबासाहेबांचं कीर्तन ऐकायची. जा आणि त्यांना बोलवून आणा. त्याला पाचारण करणं म्हणतात, त्याला पाचारण करणं म्हणतात. हे घडलंय महाराज, आपल्या आजऱ्यातलीच ते घडले असं. आणि त्यांची कुठं प्रतिमा नाही, त्यांचा कुठं कोणी आज अखंड आजऱ्याला माहिती नाही बाबासाहेब आजरेकर कोण आहेत. अखंड आजऱ्याला द्या, ते दुर्भाग्य आहे महाराज. आता या भागात सुद्धा काही मंडळी आहेत महाराज, तुम्ही फार, पण ही लोक यांचं एक ठरलं आहे मुसळे महाराज तू बरं का, ती आहेत तोपर्यंत कुणाला कळणारच नाही, ती लोक समजणार नाही समजत. आणि ते सोडून पण द्या तुम्ही की तुम्ही कोणतरी तुम्हाला समजून घेईल. आहेत तोपर्यंत नाही, तुमच्या हयातीत कोण असा नाही होणार. ते सगळं झालं की म्हणतात अरे रे 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 चूक झाली, ते घेत होतं बरोबर होतं. काय सांगत होते मनापासून, कारण मला इथं आश्रमात जो पाठ वगैरे चालू असतात ना, ते मनापासून लोक या ठिकाणी महाराज करतात, ते मनापासून. आणि पाठाला संख्या कमीच असते नेहमी, कारण या पाठाकडे लोक कमीच महाराज येणार. कारण का ज्ञानोबारांनी शिक्कामोर्तब केलाय तो, या अमरा माझी एखादा ओळखो म्हणून. एखादा लक्षात आलं की नाही. त्यामुळे अपेक्षा करू नका, ज्याला गरज वाटते तो इथं येईल. तुमच्या गरजेसाठी नाही, ज्याला स्वतःचे जर स्वतःवरती ज्याची दया आहे, ज्याला दया निर्माण होईल, ज्याला स्वतःची दया येते ना मनापासून, ज्याला स्वतःची दया वाटावी की उद्या जर मी हे जर नाही केलं, या पद्धतीने मी नाही गेलो, या सत्पुरुषांच्या संगतीत जर राहून जर मी जर या पद्धतीने प्रमाण आतापासून जर तो परमार्थ नाही केला, तर पुढं जाऊन माझं काय होईल, अनेकांचं काय झालंय आणि माझं काय होईल. मग ते न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाई, तुका म्हणे तई यम आज्ञा. आणि म्हणून या पाठाला हे म्हणणं प्रेमाचं जरी तुमचं असलं तरी बोलवू नका. ती काय लोक थोडे अशा आहेत, ते म्हणतात कोण नाहीत म्हणून आम्हाला बोलवतात, असाही भाग होतो भोसले महाराज. लक्षात ठेवा, फार तुमच्या लोकांचे तुम्हाला समजून घेणारे लोक नाहीत, कमी आहेत ते. आणि ते अपेक्षा धरू नका. आता या कलियुगात अपेक्षा धरायची नाही. ती लोक पुढे तुमचा वेश बघतात, लोक वेशावरून ठरवतात. ते वेश चांगला आहे की नाही, काय महाराज आणला, काय फेटा होता, काय त्यांचे ते उभा राहण्याची पद्धत, आम्हाला कोण हिरा बाळाला विचारतं आहे की नाही. त्याच्यावर जाऊ नका. स्वतः हे आश्रम आहे ना महाराज, ह्याला जे माऊलींचं नाव देऊन ते माऊली या ठिकाणी हे कुल हे केलं आहे ना, गुरुकुल म्हणून माऊलींचं नाव आहे बरं का. ज्याला खरंच मी तुम्हाला फक्त एक प्रेमानं बोलतो, ज्यांना स्वतःची दया येत असेल तर या. हो, स्वतःची दया. कारण जगावर दया तुम्ही करणारी माणसं आपण नव्ह. ते केव्हा होईल, भूतांची दया, हे भांडवल कधी होईल हा नाही का, जाऊ दे. आणि म्हणून तो मला तो पाचारण करतोय. जसं आता काही वेळेला आपण थोडंसं लक्ष घाला, काही मोठ्या लोकांच्या मुखात नाही येतात अक्षर. महाराज येता का हो म्हणजे ही त्यांच्याकडून जी झालेली बोलावणी आहे बरं का, ती साक्षात परमात्मा सांगतोय बाबा याला घे जरा त्याच्यात बरं का. त्यावेळेला नाही म्हणू नये, सगळं कामं टाकून जावं. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे या न्यायानं. मग वाट बघायची नाही. हाय ना वेळ मला, महाराज थांबा मी येतो म्हणावं. कधी सुरू होणार पाठ सांगा, मी 5 मिनटं आधी येतो, काहीतरी झाडलोट करतो, जरा 2 मिनटं तिथं थांबतो, तुमचा ऐकतो बरं का. सगळं झाल्यानंतर मला काय नाही कळलं, काही नाही कळू देत, पण तुमचं काय असेल, तुमचे 1-2 अक्षरं सुद्धा बरं का, त्या अक्षराचे रजकण सुद्धा मला या ठिकाणी वाऱ्याच्या मापाने जर त्या पद्धतीनं मला माझ्या अंतकरणाला कुठेतरी शिवले तरी सुद्धा मला त्याचा फायदा होईल. या एका आवडीच्या पोटी फार मोठी विद्वत्ता मला पाहिजे, हे सोडून द्या. पहिलं मला सेवेदारी व्हायचं आहे. तुमचे रजकण मला लागावं बरं का. तुमचे शब्द माझ्या कुठंतरी त्या सर्व कानावरती पडावे ते शब्द. या न्यायाने यावं. अहो ते एकोबा वगैरे ती लोक अशातच मोठी झाली, महात्मे झाले ते बरं का.
आणि याकरता म्हणून ज्यावेळेला ते लोकांनी प्रेमानं आटासानं ज्यावेळेला बोलवतात त्यावेळेला तर मुद्दामच जावं, कारण सद्गुरूंच्या मुखातनं तुमच्या मुखातनं महाराज माझा परमात्माच मला बोलवतोय. म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माय. आणि त्यानं पाचारण केल्यामुळं अक्षरशः माझ्या जीवनात दिवाळी झाली. प्रेम नवाळी मध्ये झाली दिवाळी. का की आता नुसतं पाचारण केलं नाही, त्यानं माझी विचारपूस मला पाचारण तर केलंच, पण साक्षात माझ्या ते घरात आला. तो काळे वनमाळी आले घरा विठोबा रघुमाई. विठोबा विठोबा जय 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 गोपाल कुंडली कवरला हरी विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल जय जय गोपाल जय जय गोपाल जय जय गोपाल कुंडली कवरला हरी विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल जय जय गोपाल जय जय गोपाल. सुखाचा सुखनिधी सुखसागर जोडला म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये. प्रेम नवाळी मज झाली दिवाळी. काळे वनमाळी आली घरा. वनमाळी काळे काळे वनमाळी आले घरा. माझ्या घरा आले ते. साधकाचं घर कोणतं? त्याने एक घर सांगितलंय गीतेमध्ये, हे विश्व माझं घर आहे म्हणून, बरं का. आणि दुसरं कोणतं घर? असं असणाऱ्या घरामध्ये साक्षात देव आले. माझी दिवाळी झाली. दिवाळी करत असताना लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये 4थ्या अध्यायात सांगितलेली एक दिवाळी आहे. अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. योगिया पाहे दिवाळी ही एक. आणि पुढं सूर्य अधिष्ठाली प्राची. पुढं जगा राणीव दे प्रकाशाची तैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. कारण गुरु तेच आणि मग कसली दिवाळी दुसरी असेल, लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रेम नवाळी मज झाली. का? प्रेम ज्ञानानं निर्माण होणारं, म्हणजे विवेक रूपानं विवेक झाला एकदा, बरं का, की त्या विवेकानं जे निर्माण होणारं जे प्रेम आहे तेही तसंच आहे, बरं का. त्या प्रेमामध्ये कुठल्याही पद्धतीचा दोष नाही. निर्दोष प्रेम म्हणतात त्याला. आता तुमच्या आमच्या प्रेमामध्ये दोष आहेत, हे नाकारून चालत नाही. जरी तुम्ही म्हणाल नाही का माझं भगवंतावर प्रेम आहे, पण दोष आहेत त्याच्यामध्ये, निर्दोष नाही. अरे ब्रह्म निर्दोष आहे, प्रेम काय सदोष पाहिजे का? नाही का. ज्ञानोबारांचं एक बोलणं आहे तसं. ते काय म्हणतात पहा, मी त्याच्यावरती भक्ती, बरं का, प्रेमयुक्त भक्ती करण्याकरता मी काय केलं? अरे पाचा सहित लया तेत झाली. पाचा सहित लया तेत झाली. प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपा. प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपा. आईचा पिताळा अनाथ बहुकाळा. आईचा पिताळा अनाथ बहुकाळा.
त्याचा सहित लयातीत झाली व लया अतीत झालो. बरं का, पंचमहाभूताचा गोंधळ असणार हे सुद्धा बरं का त्याच्यामध्ये वर्णन आहे. एकाएकाचा ग्रास घेणारी भूत आहेत, पण असं असून सुद्धा हे सुद्धा देह तो पाचाचे झाले या न्यायानं सुद्धा मी मात्र अतीत झालो, म्हणजे वेगळा झालो. कसा झालो तर त्याने माझ्यावर कृपा निवृत्तीनाथांची एवढी झाली की बाप रखमादेवर जन्मा वेगळे केले, मला जन्मा वेगळं केलं म्हणून शब्द वापरायचा इथं लयातीत या पदाचा अर्थ. नाहीतर लोक म्हणतील वेगळं झालं म्हणजे काय झालं, अतीत झालो म्हणजे कसं झालं तर माझ्यावर ती एवढी माझ्या श्रीगुरूंची कृपा झाली की बाप रखमादेवर जन्मा वेगळे केले आणि म्हणून भाज झाले बाई. लक्षात आलं का. आणि म्हणून माझ्या खऱ्या अर्थानं मला माझ्या ठिकाणी दिवाळी निर्माण झाली. का काळे वनमाळी आले घरा, तो सजासजी येत नाही आणि आल्यानंतर फक्त दिवाळीच आहे बरं का जीवनात. म्हणून काळे वनमाळी आले, दिवाळीचा प्रसंग आहे म्हणून गुरुजी मग येता येता तो मला अभंग आठवला. हा प्रसंग दिवाळीचा आहे आणि माऊलींच्या त्या या कुलामध्ये तुम्ही मला बोलवताय आणि म्हणून म्हटलं यांना पाठ असू दे अगर नसू देत भोसले महाराज. म्हणून म्हटलं काय थोडा जड वाटू दे यांना ते अभंग म्हणायला, तेच त्यांच्या तेवढं तरी कानावर जाईल बाबा, कधीतरी म्हणतील हा अभंग ऐकला होता असं होईल. आणि असा असणारा जो माझ्या घरी आलेला परमात्मा आहे तो कसा आहे, बाप रुक्मादेवर पुरोनी उरला, शेवट आहे पुरोनी उरला जो, आणि तोच माझ्या अंतःकरणामध्ये सबाय जो भरला माझे हृदयी गे माय. प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, काळे वनमाळी आली घरा. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आता ते उरला जिथं असा शब्द आहे का नाही, कुठं कसा उरला, शून्य स्थावर जंगम व्यापूनी राहिला अक्कल. भगवान ज्ञानोबरांचं बोलणं, शून्य स्थावर जंगम व्यापूनी राहिला अकळ. जे पुरून उरलेलं जे आहे तेच पंढरीत आहे. पुरोनी पंढरी उरले भक्ती मातेने बरं का चाळविले, किंवा प्रेमप्रीतीने घोळले, भक्ती मातेने चाळविले आणि मग उभे केले विटेवरी. बाप रखमादेवर पुरोनी उरला आणि तोच माझ्या आत बाहेर आहे. सबाय जो भरला माझे हृदयी गे माय, प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, काळे वनमाळी आले घरा.